म्हणूनच त्या परमेश्वरानं आम्हा स्त्री जातीची निर्मिती केली. सौंदर्य आणि माधुर्य हे दोन गुणांचं संगम आणि समन्वय, त्यातूनच निर्माल्याला साकार झाली ती स्त्री. आई वडिलांच्या कुशीला कन्यारूपाने जन्म घेतला आणि तारुण्यात ज्यावेळी पदार्पण झालं त्यावेळी आई वडिलांच्या आशीर्वादानं, अबाध जनतेच्या आशीर्वादानं लग्नाच्या बोल्यावर बाई उभी राहिली आणि ज्यांच्या गट्टी प्रेमाची प्रेममाळा अर्पण केली ते माझ्या सौभाग्याचे धनी या सोमकांत नगरीचे राजकर्ते राजा वल्लभी. खरंच अशा प्रकारचे पराक्रमी युवक माझ्या आयुष्यात माझं सौभाग्याचे धनी म्हणून आले. माझ्यासाठी भाग्यवती मीच म्हणायला हरकत नाही. पाहना, आपण चंद्राचं चांगलं अगदी चौबाजूला बसलावा. हर यौवनाचा पहिला प्रहर उठून गेल्यामुळं मंदावलेल्या प्रभेप्रमाणे सारं वातावरण कसं सुशोभित दिसतंय. आणि या वातावरणात माझ्या पद्माय परमेश्वरांच्या बद्दल विचार माझ्या अंतराने येतोय खरा. यांच्या नावानं हाती हिरवा चुडा, गळ्यात मणी मंगळसूत्र आणि डोक्यावर सुवासिनीचं बोटवर कुंकू लावलं. या काही चैनीच्या वस्तू म्हणून परिधान केले की काय? नाही. तर आयुष्याच्या अंतापर्यंत एका सौभाग्यवती स्त्रीसाठी राखून ठेवणारं असं सौभाग्याचं नेणे. आणि हे नेणं प्रत्येक सुवासिनी स्त्रीनं अगदी जपून ठेवायला हवं. कारण सुवासिनीच्या रांगेत एका स्त्रीला मानाचं स्थान केव्हा मिळतं? ज्यावेळी तिच्या डोक्यावर बोटवर कुंकू असतं त्याच वेळेला. आणि म्हणूनच त्या पद्माय परमेश्वराची सेवा करा. पातेरा धर्माचं पुण्य आपल्या पदरी पाडून घ्या. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. सोनं झाल्याशिवाय राहणार. अरे बापरे, काय हे? नित्यदेवाला मला दर्शन देण्याचं मी स्वारीचं आगमन माझ्या मनात येऊन असतं. आज मला येणार असं तरी असतं. तरी सुद्धा एक क्षणभर सुद्धा तुमच्याशिवाय मला चैन पडत नाही. लवकरात लवकर या आणि मला आशीर्वाद देण्यासाठी सीट द्यावा. आशीर्वाद देण्यासाठी सीट द्यावा. नाही, माझं